नमस्कार, मी साक्षी अणसने. स्मार्ट न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूया त्याच्या ठळक घडामोडी. प्रशासनाकडून वेळीच उपाय न मिळाल्याने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी उपसले काम बंद आंदोलनाचे हत्यार. आजपासून बेमुदत काम बंद आंदोलनाला सुरुवात. लासलगाव ग्रामपंचायतीला मागील 2 महिन्यापासून सरपंच पद रिक्त आहे, त्यामुळे ग्रामपंचायतीचा कारभारच बंद पडला आहे. या बिकट परिस्थितीचा सामना नागरिकांसह कर्मचाऱ्यांनीही करावा लागत आहे. मागील 3 महिन्यापासून वेतन नसलेल्या कर्मचाऱ्यांनी गावास वेठीस न धरता आज पावेतो इमानतदाराने कामकाज सुरू ठेवले होते. गावासाठी पुरवण्यात येणाऱ्या प्राथमिक गरजा कर्मचाऱ्यांनी जमेल तशा पुरवल्या आहे. याची दखल पंचायत समिती निफाड, जिल्हा परिषद आणि जिल्हा अधिकारी कार्यालय नाशिक यांनी घेणे अत्यंत गरजेचे आहे. परंतु वरील दोन्ही प्रशासनाने मागील 2 महिन्यापासून फक्त वेळकाढूपणा करून कागदी घोडे नाचवण्यात धन्यता मांडल्याचे चित्र आहे. ग्रामपंचायतीचा मागील 2 महिन्यापासून विकास गाडा थांबलेला आहे. या ग्रामपंचायतीला मार्च अखेर विविध विकास कामावर शिल्लक निधी मुदतीमध्ये खर्च करावयाचा असतो, तोही प्रलंबित असल्याने तो वरिष्ठ पातळीवरून गोठवण्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ग्रामपंचायत लासलगाव येथील कर्मचाऱ्यांचे मागील 3 महिन्यापासून वेतन मिळालेले नसल्याने उपोषण करण्यासंदर्भात लेखी निवेदनाद्वारे कळवलेले होते. याबाबत पंचायत समिती निफाड कार्यालयाकडून लासलगाव येथील सरपंच पदाच्या अधिकाऱ्यांबाबत मार्गदर्शन मिळताच कळवण्यात येईल असे कळवले होते. परंतु त्याबाबत अद्यापही त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन न मिळाल्याने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे दिनांक 12 मार्च 2024 रोजी जिल्हा परिषद नाशिक, पंचायत समिती निफाड येथील पदाधिकारी, पंचायत समिती निफाड येथील अधिकारी वर्गाचा वेळ काढूपणाच्या आणि संदिग्ध पत्रव्यवहार करण्याच्या विरोधात लासलगाव येथे निषेध व्यक्त करण्यात येऊन कामबद्ध आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच दिनांक 12 मार्च 2024 पासून ग्रामपंचायतीमार्फत करण्यात येणारे सर्व प्रकारचे काम बंद, पाणी पुरवठा, स्वच्छता, दियाबंदी विभाग, सामान्य प्रशासन काम बंद आंदोलन करण्यात येण्याची माहिती ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी दिली आहे. ग्रामपंचायत लासलगाव येथील कर्मचाऱ्यांना मागील 3 महिन्यापासून वेतन नसल्याने कर्मचारी वर्ग मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. तसेच बँक हप्ते, LIC हप्ते आदींसारखे महत्त्वाच्या बाबी प्रलंबित राहिलेल्या आहे. कर्मचाऱ्यांना मिळणारे वेतन हे अत्यल्प असून तेही वेळेवर मिळत नसल्याने कर्मचारी आर्थिक संकटामध्ये सापडले आहे. कर्मचाऱ्यांना वैद्यकीय सेवा घेणे हे देखील जिकरीचे झालेले आहे. तसेच त्यांची कुटुंबियावर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यामुळे आपणाकडून दिनांक 13 मार्च 2024 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भात उचित कारवाई न झाल्यास किंवा योग्य मार्गदर्शन प्राप्त न झाल्यास सदरच्या दिवशी 11 वाजेनंतर पंचायत समिती निफाड येथे ग्रामपंचायत लासलगाव येथील सर्व महिला पुरुष कर्मचाऱ्यांसह आपल्या दालनामध्ये उपोषणात बसणार आहोत, याची कृपया नोंद घेण्यात यावी. तसेच जोपर्यंत कर्मचाऱ्याचे वेतन मिळत नाही तोपर्यंत ग्रामपंचायतीचे सर्व प्रकारचे कामकाज बंद ठेवण्यात येणार आहे. कागदी घोडे नाचवण्यात धन्यता. पंचायत समिती निफाड यांच्याकडून सरपंच पदाबाबत मार्गदर्शन मिळणे कमी. 2 महिन्यापासून फक्त कागदी घोडे नाचवण्यात आलेली आहे. त्यांच्यामुळे ग्रामपंचायतीच्या 84 कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियावर उपासमारीची वेळ आलेली आहे. तसेच या कर्मचाऱ्यांना कौटुंबिक अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मुलांचे शिक्षण, वैद्यकीय सेवांसह कुटुंबाच्या प्राथमिक गरजा पूर्ण करण्यासाठी मोठी कसरत होत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ प्रशासनाने उभी केली आहे, असे मत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी व्यक्त केलेले आहे. आम्ही आमच्या 4थी-5वी पिढ्यापासून ग्रामपंचायतमध्ये काम करत आहोत, पण काय अनेक वर्षापासून आमची कामगारांची पिळवणूक केली जाते आहे. या ग्रामपंचायतीमध्ये काय पगार आहे, आम्हाला काय रोजंदारी दिली जाते याचा आजपर्यंत कुणीही खुलासा केला नाही. परंतु यापुढे त्याचा विचार केला जावो. आज आमचे लेकरं बाळ आमच्या शिक्षणापासून वंचित राहतात, अनेक गोष्टीपासून वंचित राहतात. त्याचं कारण आम्ही काम करतो, आम्हाला काय पगार आहे तो एकदम तुटपुंजा पगार आहे, तोही वेळेवर नाही. गेल्या 3 महिन्यापासून आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. आमच्यामध्ये घरामध्ये नातेवाईकामध्ये सुख दुःखाला आम्हाला जाता येत नाही. तरी लवकरात लवकर शासनाने, प्रशासनाने कोण असतील त्यांनी आमचा गोरगरिबांचा, सर्व कर्मचाऱ्यांचा विचार करून आमच्या पगार पाण्याची लवकरात लवकर व्यवस्था करावी, अशी त्यांच्या चरणी आमची सर्वांच्या वतीने विनंती आहे. सरपंच पदाच्या राजीनाम्याच्या घडामोडीवर गेल्या 3 महिन्यापासून कर्मचाऱ्यांचं या ठिकाणी वेतन या ठिकाणी थांबलेलं आहे. प्रशासनाने 2-3 वेळेस त्या ठिकाणी निवडणुकीला स्थगिती दिल्यामुळे निवडणूक या ठिकाणी झाली नाही. तसंच मुंबई उच्च न्यायालयातून त्या ठिकाणी स्टे आणण्यात आला. मुंबई हायकोर्टाने कलेक्टर साहेबांना त्या ठिकाणी आदेश केलेले आहे, पण गेल्या 2-4 दिवसापासून कलेक्टर साहेबांनी त्या ठिकाणी
हिअरिंग घेऊन सुद्धा निकाल त्या ठिकाणी दिलेला नसल्याने आज आम्हाला या ठिकाणी 2-3 महिन्यापासून पगार नसल्या कारणाने सर्व कर्मचारी असेल, पाणी पुरवठा असेल, आरोग्य विभाग असेल, सामान्य प्रशासन या ठिकाणी विभाग असेल, दिवाबत्ती विभाग असेल, आजपासून आम्हाला 3 महिन्यापासून वेतन नसल्या कारणाने आम्ही सर्व कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी काम बंद या ठिकाणी आंदोलन चालू केलेलं आहे। आम्हाला लवकरच या ठिकाणी शासनाकडून अपेक्षा आहे की लवकरात लवकर या ठिकाणी आमचा जो पगाराचा या ठिकाणी तिढा निर्माण झालेला आहे तो लवकरच या ठिकाणी शासनाने सोडवा, एवढीच आम्हाला शासनाकडे कळकळीची या ठिकाणी सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी आम्ही सर्व शासनाला विनंती करत आहे। येस मराठीसाठी शरद लोहकरे, लासलगाव। अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज।